नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक फिरके तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत. मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ BCom सेकंड इयर सेमिस्टर 4 विषय वित्तीय लेखांकन फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 4चं प्रकरण 2 सामान्य विमा कंपन्यांचे अंतिम लेखी या प्रकरणाचं एक रिव्हिजन उजळणी, जेणेकरून आगामी समर 2019च्या परीक्षेच्या मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये या युनिटशी निगडीत जे 40 प्रश्नांपैकी 25% म्हणजे किमान 10 प्रश्न तुम्हाला या टॉपिकवरती जे येतील, हे प्रश्न आजपर्यंत जे आपण पूर्ण डिस्कशन केलं आहे याच्याशी निगडीत राहतात. परंतु त्यातले प्रामुख्यानं नोंदणी करण्यासारखे, टिपून घेण्यासारखे जे मुद्दे असतात, ज्यामध्ये आपली दिशाभूल होऊ शकते, या मुद्द्याशी निगडीत तुम्हाला प्रश्न विचारले जातील आहे. प्रश्न काय राहील, त्याच्याशी निगडीत 4 पर्याय कुठले राहतील आणि त्यातला योग्य पर्याय कुठला याची ओळख पटवण्याकरता आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. सरावाकरता मल्टिपल चॉईस प्रश्न त्याच्या उत्तरासह तुमच्या कॉलेजच्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सरावासाठी त्यातले काही प्रश्न मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती PDF फॉर्ममध्ये ऑलरेडी पाठवून देणार आहोत. परंतु व्हॉट्सअपवरती पाठवलेले प्रश्न फक्त वाचन करायला लागतील आहे आणि का फक्त त्याचं सराव करावा लागेल आहे. पण समजून घेत असताना ते का आलं हे समजण्यासाठी निव्वळ आपण आजचा व्हिडिओ कन्सिडर केलेला आहे. सामान्य विमा कंपन्यांमध्ये आपण रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आणि स्थिती विवरणाची बॅलन्स शीट हे आपण अंतिम लेखनामध्ये बनवत असतो. हा डिस्क्रिप्टिव्ह अभ्यासक्रम दीर्घतरी 16 मार्कांच्या प्रश्नांकरिता असतो. यातला प्रत्येक मुद्द्याशी संबंधित त्याची विभागणी कशी होईल, हे पद कोणत्या बाजूला लिहायचं याचे 4 पर्याय येऊ शकतात. हे पद किती करायचं त्याची टक्केवारी विचारली जाऊ शकते. याच्याशी निगडीत तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायापैकी योग्य पर्याय कसा निवडायचा. मित्रांनो, पर्याय पाहून योग्य पर्याय निवडण्याच्यापेक्षा प्रश्न वाचल्यानंतर त्याच्यासोबत एकेत तरी एका प्रश्नाचंच उत्तर एका शब्दात तुम्हाला यायला पाहिजे. एवढी अचूकता जर का आपण केलेली असली तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% यश संपादन होऊ शकते. या प्रकरणाशी निगडीत साधारण कोणते मुद्दे हे मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये समाविष्ट होऊ शकतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला भाग आहे तो आहे रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क. रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्कला आपण मराठीमध्ये म्हणतो न संपलेल्या जोखमीची निधी. न संपलेल्या जोखमीची निधी का उभारायची असते हे आपण लेक्चरमध्येही बघितलेलं होतं की विमा हा वर्षभरासाठी आपण करतो. विमाचा करार ज्या तारखेला केला जातो तिथून 365 दिवसापर्यंत करार व्हॅलिड राहतो. या दरम्यान तुमचा आर्थिक वर्ष निश्चित 31 मार्चच्या तारखेला संपणार आहे. म्हणजे आर्थिक वर्ष मार्च एंडिंगला संपलं याचा अर्थ प्रत्येक विमा पॉलिसी 31 मार्चला संपली असं जरुरी राहणार नाही आहे. तर विमा पॉलिसी ही 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरच्या 365 दिवसांच्या वर्किंग डेमध्ये करार होऊ शकतो आणि करार झालेल्यापासून 1 वर्षापर्यंतची त्याची वैधता राहते. या कराराच्या जोखीमेकरता आगाऊ रक्कम जी आपण पॉलिसी होल्डर इन्शुरन्स कंपनीला देतो याला म्हटलं जातं प्रीमियम. म्हणून प्रीमियम हे इन्शुरन्स कंपनीला जे प्राप्तीचं पद आहे, उत्पन्नाचं पद आहे, हे वर्षाच्या सुरुवातीलाच प्राप्त होतं, परंतु त्याची जोखीम वर्षभर राहते. म्हणून जोखीम शेवटच्या दिवसापर्यंत जरी राहिली आणि शेवटच्या दिवसालाही जर का व्यवसायामध्ये आग लागलेली असेल, एखादी दुर्घटना झालेली असेल, अपघात जर का झालेला असेल तर त्या अपघातीचा, त्या आगीचा विमा दावा कंपनीला देणे बंधनकारक आहे. मग प्राप्ती वर्षाच्या सुरुवातीला राहिलं आहे आणि क्लेम्स वर्षभरामध्ये कुठल्याही तारखेला पेड होऊ शकतो. म्हणून क्लेम पेड करण्यासाठी आपल्याजवळ चल स्वरूपामध्ये संपत्ती असली पाहिजे, निधी असली पाहिजे. याकरिता IRDAच्या रेग्युलेशन अंतर्गत प्रत्येक विमा कंपन्यांना गणितामध्ये सूचना दिलेली असो किंवा नसो ही वैधानिक संचिती करावी लागते. ती किती करायची असते या संदर्भात MCQ विचारला जाईल आहे आणि ती केल्यानंतर त्याची पोस्टिंग रेव्हेन्यू अकाउंटमध्ये आणि ताळेबंदामध्ये कशी करायची, कुठल्या बाजूला करायची याच्याशी निगडीत तुम्हाला 1 योग्य आणि 3 अयोग्य 4 पर्याय दिलेले राहू शकतात. म्हणून सुरुवातीला बघूया निधी किती टक्के करायचे. तर न संपलेल्या जोखमीची निधी ज्याला आपण रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क म्हणतो, ही पहिली गोष्ट त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग करताना ही झाली मॅन्डेटरी, कंपल्सरी. म्हणजे करायची की नाही करायची हे ऑप्शनल आहे का? नाही, हे करणं बंधनकारक आहे.
कुठल्या व्यवसायामध्ये किती करायची असते तर फायर इन्शुरन्समध्ये, ॲक्सिडेंटल इन्शुरन्समध्ये आणि मिसलेनियस इन्शुरन्स व्यवसायांमध्ये या निधीची रक्कम किती टक्के दिलेली आहे? मला ऑप्शन दिलेले राहतील आहे 20%, 25%, 50% आणि 100%. 20%, 25% हे कशासाठी संबंधित होते? कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्टॅट्युटरी रिझर्व, बँकांमधले 25% रिझर्व, म्हणून ते आपल्याला आपल्या स्मृतीपटलावरती ते इम्प्रेशन देत असतात की 25%, 20% होती का, परंतु 25%, 20% हा भाग कोऑपरेटिव्ह सोसायटीचा होता आणि हा भाग बँकिंग कंपनीचा होता. इथे प्रकरण सामान्य विमा कंपन्यांचं जर का आहे तर प्रश्नामध्ये विचारला जाईल आहे पर्सेंटेज ऑफ अनएक्सपायर्ड रिस्क रिलेटेड इन जनरल इन्शुरन्स कंपनीज. फॉर फायर बिझनेस त्याचा रेट किती राहणार? 50%. फॉर ॲक्सिडेंटल बिझनेस रेट किती राहणार? 50%. आणि मिसलेनियस इन्शुरन्स बिझनेस रेट किती असला पाहिजे? 50%. याला टिक मार्क करायचं. पुन्हा प्रश्न राहू शकतो 50% कोणावरती करायचं आहे? 50% ऑन नेट प्रॉफिट ऑफ द करंट इयर, 50% ऑन नेट प्रॉफिट ऑफ द प्रिव्हियस इयर, 50% ऑफ नेट प्रीमियम ऑफ द करंट इयर की 50% ऑफ नेट प्रीमियम ऑफ द प्रिव्हियस इयर. दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम सारखे शब्द वापरू शकतात. तर त्याचा योग्य पर्याय काय येणार? 50% हे प्रॉफिटवरती करायचं नाही आहे, 50% ऑन नेट प्रीमियम करायचं आहे. नेट प्रीमियमची रक्कम करंट इयरची घ्यायची आहे. म्हणजे चालू वर्ष जर का 31 मार्च 2020ला संपेल तर 31 मार्च 2020ला संपणाऱ्या करंट इयर्सची प्रिव्हियस इयरच्या नेट प्रीमियमच्या 50% निधी करायची. फायर इन्शुरन्समध्ये, मरीन इन्शुरन्समध्ये किंवा ॲक्सिडेंटलमध्ये आणि मिसलेनियसमध्ये 50% करायचे आहे. परंतु सामुद्रिक विम्याकरता, मरीन इन्शुरन्सकरता समुद्र मार्गाने विमा होत असल्या कारणानं जर का एखादी वावटळ आली, एखादा जर का हवामानाचा वेग जर का बदलला आणि जर का त्यामध्ये अपघात जर का झाला तर जहाज बुडल्यानंतर त्यामधनं 1%, 2%ही आपली बचत होत नाही, 100% नुकसान होतं. म्हणून सामुद्रिक विम्याकरता जोखीम जास्त असल्यानं जास्त जोखीम जास्त निधी, कमी जोखीम कमी निधी हे लक्षात ठेवायचं. म्हणून मरीन इन्शुरन्समध्ये हे प्रमाण किती आहे तर या प्रमाणाचा दर आहे 100% कुणाच्या नेट प्रीमियम ऑफ द करंट इयर. त्यानंतरचा प्रश्न राहू शकतो की रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क याची ट्रीटमेंट कुठल्या खात्याला केल्या जाते? याची ट्रीटमेंट कुठल्या खात्याला केल्या जाईल आहे तर पोस्टिंग याची रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला 50% आणि 100% करायचं आहे. क्लोजिंग बॅलन्स हे रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला करायचं आहे आणि ओपनिंग बॅलन्स म्हणजे रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क प्रिव्हियस इयरची जर का दिलेली असेल तर ते रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायचं. क्लोजिंग डेटची डेबिट साईडला आणि ओपनिंग डेटची क्रेडिट साईडला कसं करायचं आहे. पहिला इफेक्ट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला करायचा आहे 50% आणि 100% या दरानं. आणि ही क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आपल्याला लायबिलिटी साईडला रिझर्व फंड, इन्शुरन्स फंडचं जे ॲक्युमुलेटेड बॅलन्स राहिला त्या ओपनिंग बॅलन्समध्ये याला प्लस करायचं. लायबिलिटी साईडला प्लसचं चिन्ह म्हणजे दिलेल्या निधीच्या ओपनिंग बॅलन्समध्ये स्थानांतरित केलेली निधी आपल्याला अधिक करायचा आहे आणि टोटल ऑर्डर फॉर्मला शो करायची. अशाच पद्धतीनं दुसरा आयटम तुम्हाला दिलेला राहू शकतो रूल्स फॉर ॲडिशनल रिझर्व. रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क बंधनकारक आहे, परंतु ॲडिशनल रिझर्वच्या संदर्भात तुम्हाला सूचना दिलेली आहे ॲज पर द डायरेक्टिव्स गिवन बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. संचालक मंडळाने सूचना दिलेल्यानुसार गणितामध्ये निर्देश दिलेले असतील तर करायचं आहे, गणितामध्ये निर्देश दिलेला नसेल तर करायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट याचा कुठल्याही प्रकारचा 50% किंवा 100%चा दर निश्चित नाही आहे. म्हणून ही 1% राहू शकते, 2% राहू शकते, 5% राहू शकते. जर का पर्सेंटेज दिलेलं असेल तर पुन्हा हे पर्सेंटेज आपल्याला नेट प्रीमियमच्या रकमेवर काढायचं. म्हणून या संदर्भात टक्केवारी निश्चित आहे का? नाही. कोणावरती आधारित आहे? नेट प्रीमियमवरती. ट्रीटमेंट कशी राहणार तर ट्रीटमेंट रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क सारखीच ॲडिशनल रिझर्वची ट्रीटमेंट राहणार आहे. रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला क्लोजिंग रिझर्व शो करायची आणि त्याचा दुसरा इफेक्ट ताळेबंदामध्ये जर का द्यायचा असला तर बॅलन्स शीटमध्ये त्याचा इफेक्ट लायबिलिटी साईडला द्यायचा आहे. लायबिलिटी साईडला फक्त एंट्री करायची आहे का? नाही. तर लायबिलिटी साईडला ओपनिंग रिझर्वमध्ये स्थानांतरित केलेली रिझर्व प्लस करायची. हा झाला महत्त्वाचा भाग. किती टक्के करायची आणि पोस्टिंग कुठल्या बाजूला करायला पाहिजे या संदर्भातले प्रश्न आणि 100% शाश्वती आहे या संदर्भात मला किमान 1 प्रश्न 2 प्रश्न रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्कवरती एक रिक्तामध्ये देऊ शकतो. नंतरचा जो भाग आहे जो दिशाभूल करतो तो रिलेटेड टू क्लेम ज्याला आपण दावे म्हणतो आणि रिलेटेड टू प्रीमियम ज्याला आपण प्रवेश म्हणतो. विमा करार कोण करतो आहे
व्यावसायिक विमा कंपन्यांकडे जोखीमेचा करार करत आहोत. या कराराकरता एकमुस्त रक्कम प्रवायचीची प्रीमियमची ही व्यावसायिकांनी विमा कंपन्याला दिलेली आहे. व्यावसायिकांच्या रोजकिर्दामध्ये प्रीमियम पेड हा सामान्य खर्च दिसतो प्रोप्रायटरशिपसाठी, पार्टनरशिपसाठी आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी. परंतु जेव्हा आपण सामान्य विमा कंपन्यांचे खाते बनवतो तर मी स्वतःला ॲज अ ऑडिटर, ॲज अ अकाउंटंट ऑफ द जनरल इन्शुरन्स कंपनी प्रीमियम ग्राहकांनी पेड केलेला आहे आणि विमा कंपनीला प्राप्त झालेला आहे. म्हणून विमा कंपन्यांच्या हिशोबाने प्रीमियम ही रक्कम प्राप्तीची रक्कम आहे म्हणून हा इन्कम असतो आणि क्लेम्स ही रक्कम घातपात झाल्यानंतर विमा करार करणाऱ्या व्यक्तीला विमा कंपनीला द्यावी लागते म्हणून क्लेम्स पेएबल असतात, पेड असतो. म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा रिकरिंग एक्सपेन्सेस आहे. म्हणून रेव्हेन्यू अकाउंटमध्ये क्लेम्स एक्सपेन्सेस असल्या कारणानं ते रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचे असतात आणि प्रीमियम हे उत्पन्न असल्या कारणानं रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं असतं. हे आपल्याला सुनिश्चित करायचं. आता हे करत असताना प्रीमियम रेसिव्ह दिलं तर रेव्हेन्यू अकाउंटची क्रेडिट घ्या, क्लेम्स पेड केलेले असते तर रेव्हेन्यू अकाउंटची डेबिट करा. परंतु त्या संदर्भात समायोजनामध्ये आपल्याला आउटस्टँडिंग क्लेम्स ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, ॲट द एंड ऑफ द इयर, प्रीमियम आउटस्टँडिंग ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, ॲट द एंड ऑफ द इयर हे वारंवार गणितामध्ये दिलेले असतं. हे गणितामध्ये दिलेलं असतं समायोजनामध्ये तर त्याची ट्रीटमेंट निराळी होते आणि हीच एंट्री जर का ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं तर त्याची एंट्री वेगळ्या पद्धतीने. एक निश्चित करून घ्यायचं, समायोजनामध्ये जर का क्लेम्स आउटस्टँडिंग दिलेलं असेल तर त्याची आपल्याला डबल एंट्री करायची आहे. म्हणजे एक इफेक्ट रेव्हेन्यू अकाउंटला करायचा आणि एक इफेक्ट ताळेबंदामध्ये करायचा. कारण की ती अनरेकॉर्डेड एंट्री होती, त्याची विनोंद पद्धतीने नोंद होणे बाकी आहे म्हणून त्याचा डबल एंट्री करायचा. परंतु तीच आउटस्टँडिंग क्लेमची रक्कम समायोजनामध्ये न देता ताळेबंदामध्ये जर का त्याचं बॅलन्स दिलेलं असतं तर ताळेबंदामध्ये आउटस्टँडिंग क्लेम्स, आउटस्टँडिंग प्रीमियम हे वैयक्तिक खात्यांचे बॅलन्सेस असतात, पर्सनल अकाउंटचे बॅलन्सेस होतात आणि फक्त नॉमिनल अकाउंटचे बॅलन्सेसच आपण नफा तोटा खात्यामध्ये किंवा रेव्हेन्यू अकाउंटमध्ये घ्यायचा असतो. आउटस्टँडिंग क्लेमचं बॅलन्स जर का ट्रायल बॅलन्समध्ये डायरेक्टली दिलेलं असतं तर फक्त त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटचा द्यायचा, रेव्हेन्यू अकाउंटमध्ये त्याची नोंद करायची नाही. आता गृहीत धरूया की ट्रायल बॅलन्समध्ये न देता सामान्यतः ही एंट्री जर का तुम्हाला समायोजनामध्ये जर का दिलेली असेल तर त्याचे दोन एंट्र्या कशा करायच्या, दोन गोष्टी कशी करायच्या. आउटस्टँडिंग क्लेम करंट इयर म्हणजे चालू वर्षाचं म्हणजे क्लोजिंग 31 मार्च 2000 फॉर एक्झाम्पल 31 मार्च 2021 आणि प्रिव्हियस म्हणजे कोणतं राहणार फॉर एक्झाम्पल 31 मार्च 2020. गणित वाचत असताना तारीख आवर्जून वाचायची, कुठल्या तारखेचं तुम्हाला खातं बनवायचं. जर का वर्ष अखेर 31 मार्च 2021 जर का करायचं तर 21 हे आपल्यासाठी क्लोजिंग इयर झालं आणि 20 हे आपल्यासाठी प्रिव्हियस इयर झालं. चालू वर्षाला करंट इयर म्हटलं जातं आणि मागील वर्षाला प्रिव्हियस इयर म्हटलं जातं. ज्या वर्षाचे आउटस्टँडिंग क्लेम्स दिलेले आहेत त्या वर्षामध्ये ते अधिक करायचे असतात आणि मागील वर्षाचे जर का आउटस्टँडिंग क्लेम्स होते मूळतः हा खर्च चालू वर्षाशी संबंधित नाही आहे, हा खर्च मागील वर्षाशी संबंधित होता म्हणून गत वर्षाचे खर्च चालू वर्षातून वगळून टाकायचे आहे म्हणजे काढून टाकायचे आहे. त्याकरता त्याला मायनस करायचं. हे साधा संकल्पना त्याच्या संदर्भात लक्षात ठेवा. आपण रेव्हेन्यू कन्सेप्ट लक्षात घेतो आणि मॅचिंग कन्सेप्ट लक्षात घेतो. मॅचिंग कन्सेप्ट आपल्याला सांगत असतं की चालू वर्षाच्या उत्पन्नासोबत चालू वर्षाचे खर्च तुलना करा आणि चालू वर्षाचा नफा काढा. म्हणून चालू वर्षाच्या उत्पन्नासोबत मला चालू वर्षाची खर्चाची तुलना करायची आहे. मागील वर्षाचे खर्च जर का दाखवले तर माझा नफा बरोबर येणार नाही. करिता करंट इयरची क्लेम्स असले तर करंट इयरच्या रेव्हेन्यू अकाउंटमध्ये क्लेम्समध्ये ती रक्कम प्लस करायची आणि प्रिव्हियस इयरचे जर का क्लेम दिलेले असते, गत वर्षाचे जर का क्लेम दिलेले असते ते मागील वर्षाशी संबंधित आहे आणि ते चालू वर्षात जर का पेड केलेले असते तर चालू वर्षाच्या रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडमधून क्लेम्स पेडमधून ती रक्कम काढून टाकायची म्हणजे मायनस करायचं. ट्रीटमेंट लक्षात आली. करंट इयर क्लेम्स आर ॲडेड टू क्लेम्स आणि प्रिव्हियस इयर क्लेम्स आर सबस्ट्रॅक्टेड मायनस क्लेम्स. हा झाला रेव्हेन्यू अकाउंटचा इफेक्ट समजण्याचा. आता याचीच नोंद ताळेबंदामध्ये कशी करायची. समायोजनामध्ये जर का दिलेलं असतं तर क्लोजिंग क्लेमची रक्कम क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये येणार परंतु प्रिव्हियस इयरच्या ओपनिंग क्लेमची रक्कम क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये घ्यायची नाही.
लक्षात येत आहे. म्हणून 31 मार्च 2021चा क्लेम 31 मार्च 2021मध्ये घ्यायचा, परंतु 31 मार्च 2020चा क्लेम आहे तो 21च्या ताळेबंदामध्ये येणार नाही. म्हणून फक्त आणि फक्त करंट इयर आउटस्टँडिंगचे क्लेमची एंट्री बॅलन्स शीटमध्ये घ्यायची आणि क्लेम्स पेएबल आहेत, देणे आहे की देयता होते म्हणून ते करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला दिलं आहे, लाईट लाईन्स अशा टाईपचे पर्याय तुम्हाला देऊ शकतात. म्हणून करेक्ट पर्याय तुम्हाला निवडायचा. तदनंतर येतो याच्या विपरीत प्रीमियमची गोष्ट. आता जो नियम मी क्लेम्सला सांगितला तशाच प्रकारे प्रीमियमला लागू आहे की प्रीमियममध्ये आपल्याला क्लोजिंग प्रीमियम जे करंट इयर्स आहे ते उत्पन्नामध्ये ॲड करायचं आणि ओपनिंग प्रीमियम जे ओपनिंग बॅलन्सेस आहे प्रिव्हियस इयर्स आहे ते उत्पन्नामधून काढून करायचं. म्हणून आउटस्टँडिंग क्लेमसाठी आउटस्टँडिंग प्रीमियम फॉर द करंट इयर रेव्हेन्यू अकाउंटच्या प्रीमियम रकमेमध्ये प्लस करायचं आणि आउटस्टँडिंग प्रीमियम फॉर द प्रिव्हियस इयर जर टाकलेलं असतं गत वर्षाचं आहे, चालू वर्षाचं उत्पन्न नाही आहे म्हणून चालू वर्षाच्या प्राप्तीमधून काढून टाकायचं, तर एका रेव्हेन्यू अकाउंटच्या प्रीमियम रक्कममधून करायचा मायनस करायचं. याची डबल एंट्री ताळेबंदामध्ये कशी होणार, तर आउटस्टँडिंग प्रीमियम क्लोजिंग डेटला आहे म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये येणार, परंतु ओपनिंग प्रीमियम हे लास्ट इयरचे होते हे लास्ट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये जाणार, करंट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये त्याची एंट्री करायची नाही. करंट इयरचे प्रीमियमची एंट्री कुठे होणार, प्रीमियम हे आपल्याला रिसिवेबल आहे, प्राप्त होणार आहे म्हणून ज्या प्रकारे आपण बिल्स रिसिवेबल आणि ज्या प्रकारे आपण डेटर्स हे येणे असलेलं रक्कम आपण संपत्तीला घेतो त्याच प्रकारे ही सुद्धा रक्कम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कन्सिडर करायची. म्हणून पर्यायामध्ये बॅलन्स शीटचे ॲसेट साईड हा त्याचा पर्याय. त्यानंतरचा भाग असतो प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स आणि क्लेम्स ऑन रिइन्शुरन्स. आता आपण सांगितल्याप्रमाणे प्रीमियम हे उत्पन्नाचं पद आहे म्हणून क्रेडिट साईडला घ्यायचं, क्लेम्स हे खर्चाचं पद आहे म्हणून डेबिट साईडला घ्यायचं. हा नियम लागू होतो प्रीमियम आणि क्लेम्स ऑन डायरेक्ट बिझनेस, प्रत्यक्ष करार विमा कंपनीचा आणि कस्टमरचा. परंतु एखादा मोठा उद्योगपती जर का असेल ज्याचं 100 कोटीचं 500 कोटीचा जर का विमा उतरवायचा असेल, जेवढं जास्त प्रीमियम तेवढा जास्त जोखीम आणि जर का नुकसान झालं तर जास्त क्लेम. एवढ्या लाखो रुपयाचा क्लेम, करोडो रुपयाचा क्लेमचं दायित्व एकाच कंपनीला घेण्यासाठी जर क्षमता नसेल तर मोठ्या व्यावसायिकांचं इन्शुरन्स करार हा एका कंपनीसोबत होत असतो, परंतु ती इन्शुरन्स कंपनी आपल्या समकक्ष दुसऱ्या इन्शुरन्स कंपन्यांसोबत त्यापैकी 30%, 25% कराराची रक्कम दुसऱ्यांना पुनर्विमा ऑफर करू शकते, देऊ शकते. जशी आपण दुसऱ्यांची मदत घेतलेली आहे तसं एखादा जर का व्यावसायिक दुसऱ्या विमा कंपन्यांकडे जर का आलेला असेल तर त्याचा पुनर्विमा आपल्याला स्वीकृत करावा लागतो. या पुनर्विमा घेण्याला आणि देण्याला आपण म्हणतो रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड आणि रिइन्शुरन्स सीडेड. आता रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड हा डायरेक्ट बिझनेससारखा ट्रीट करायचा असतो आणि रिइन्शुरन्स सीडेड हा अपोजिट ट्रीट करायचा असतो. परंतु जर का मला रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड आहे का सीडेड आहे ही वाक्यरचना जर का गणितामध्ये स्पेसिफिक दिलेली नाही आहे, फक्त पुनर्विमा हा शब्द दिलेला आहे. पुनर्विमा दिला की पुनर्विमा स्वीकृत केला ही सूचना जर का दिलेली नसेल तर आपला जनरल डायलॉग आहे बाय डिफॉल्ट आपण प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स म्हणजे याची ट्रीटमेंट उलटी करायची. प्रीमियम जर का प्राप्तीचं पद आहे आणि आपण क्रेडिट साईडला जर का घेतो आहे तर प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स हे आपल्याला क्रेडिट साईडला न देता अपोजिट साईडला कन्सिडर करायचं डेबिट साईडला, म्हणून उत्पन्नामधून मायनस करायचं. त्याचप्रकारे क्लेम्स ऑन रिइन्शुरन्स क्लेम्स पेड हे डेबिटला घेत असतो तर डेबिटमधून आपल्याला काय करायचं त्याला मायनस करायचं. या प्रकारे त्याची ट्रीटमेंट करायची असते. अशाच प्रकारचं नवीन पद आहे बोनस इन रिडक्शन ऑफ प्रीमियम. बोनस इन रिडक्शन ऑफ प्रीमियम याची कुठलीही एंट्री ताळेबंदामध्ये होत नाही. याचा समावेश नसा पहिला इफेक्ट रेव्हेन्यू अकाउंटला आहे आणि दुसरा इफेक्टही रेव्हेन्यू अकाउंटला आहे. पहिला इफेक्ट हा रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला बोनस पेड या नावाने द्यायचा खर्च म्हणून, परंतु बोनस पेडसाठी कुठल्याही प्रकारच्या आपण रोख त्या ग्राहकाला दिलेली नाही आहे. त्या ग्राहकाकडनं त्या वर्षाचं येणाऱ्या प्रीमियममधनं ही रक्कम वजा करून निव्वळ प्रीमियम आपण काढलेलं होतं, म्हणून नेट प्रीमियमवरनं बोनसचं ग्रॉस प्रीमियम काढण्याकरिता बोनसची रक्कम ही प्रीमियममध्ये अधिक करायची आहे. म्हणून याची दुसरी ट्रीटमेंट राहणार रेव्हेन्यूच्या क्रेडिट साईडला प्रीमियम रिसिव्हमध्ये ती रक्कम प्लस करायची. हे ट्रीटमेंट राहतं बोनसचं रिडक्शन. Amount due from agents, amount due from reinsurer.
ही रक्कम ताळेबंदामध्ये कुठल्या बाजूला लिहायचीच नाही. ॲसेट साईडला लिहा, लायब्ररी साईडला लिहा, रेव्हेन्यू अकाउंटला जातो. अशा प्रकारे चार कुठलेही पर्याय तुम्हाला देऊ शकतात. तर योग्य पर्याय काय राहणार आहे? अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट किंवा रिइन्शुरर. एजंट किंवा रिइन्शुरर हा व्यक्ती आहे, म्हणजे याचं बॅलन्स पर्सनल अकाउंट आहे. एक डोक्यात संकल्पना ठेवायची, फक्त आणि फक्त नॉमिनल अकाउंटचे बॅलन्सेस डेबिट आणि क्रेडिट असतात तरच ते रेव्हेन्यू अकाउंटमध्ये किंवा P&L अकाउंटमध्ये जातील आहे. पर्सनल अकाउंटचे डेबिट क्रेडिट बॅलन्सेस आणि रिअल अकाउंटचे डेबिट क्रेडिट बॅलन्सेस हे कुठल्याही परिस्थितीमध्ये रेव्हेन्यू अकाउंट P&L अकाउंटमध्ये नोंदणीकृत करायचे नाही. त्याची फक्त आणि फक्त एंट्री बॅलन्स शीटमध्ये होत असते. पुन्हा पर्सनल अकाउंटचा बॅलन्स आहे, अमाऊंट रिसिवेबल आहे म्हणजे डेबिट बॅलन्स आहे, डेबिट बॅलन्स आहे म्हणजे डेटर्स आहे, ही रक्कम बॅलन्स शीटच्या ॲसेट्स आहे. अमाऊंट ड्यू टू शब्दरचना टू आहे, पेएबल आहे, देणे आहे म्हणजे हा क्रेडिटर आहे. तर क्रेडिटरसाठी ज्याची एंट्री पर्सनल अकाउंटची बॅलन्स शीटच्या लायबिलिटी असते. बेस रिसिव्हरसारखा संपत्तीला घ्या आणि बेस पेबलसारखा लायबिलिटीला घ्या. अशा प्रकारे याची नोंद करायची असते ताळेबंदामध्ये बॅलन्स शीट. शेवटचा भाग कमिशन. कमिशन 3 प्रकारचे दिलेले राहू शकतात. कमिशन ऑन डायरेक्ट बिझनेस, कमिशन ऑन रिइन्शुरन्स एक्सेप्टेड आणि कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड. कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड म्हणजे पुनर्विमा स्वीकृत केलेला आहे. पुनर्विमा स्वीकृतच्या नोंदी उलट्या होतील आहे, अपोजिट होतील आहे. डायरेक्ट बिझनेसच्या आणि रिइन्शुरन्स एक्सेप्टेडच्या नोंदी सारख्याच बाजूला होतील. कमिशन पेड खर्च आहे म्हणून त्याची नोंद रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायची. तर रिइन्शुरन्स एक्सेप्टेडचं सुद्धा कमिशन रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. परंतु कमिशन ऑन रिइन्शुरन्स सीडेड याची विपरीत एंट्री होते, उलटी एंट्री होते. म्हणून प्रीमियम रिसिव्ड पेडच्या ऐवजी हे प्रीमियम रिसिव्ड झालेलं आहे म्हणून हे उत्पन्नाच्या साईडला रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची नोंद करायची. हे समराईज फॉर्ममध्ये 10-12 आयटम्स तुम्हाला मी सांगितले, ज्याच्यावरती निश्चितप्रमाणे मल्टिपल चॉईस प्रश्न कुठल्या बाजूला करायचा, नोंद कशी करायची हे येऊ शकतं. त्याचा सराव करा, अभ्यास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रकरणासोबत युनिट नंबर 3 ज्याचा टायटल राहिला आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. धन्यवाद.